गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. तर आज आहे गुरुवार आणि आज माघी गणेशोत्सवसुद्धा आहे. तर माझ्या सर्व मैत्रिणींना माघी गणेशोत्सवच्या खूप 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 शुभेच्छा. तर आज माघी गणेशोत्सव आहेच, तर ज्यामुळे प्रत्येकाच्या घरी आज प्रत्येक मैत्रिणीच्या घरी आज मोदक तर नक्कीच होणार असतील. तर मीही करणार आहे असं ठरवलेलं आहे. तर आता बघूया. आधी गुरुवार आहे त्याच्यामुळे देवपूजा करायची, स्वामींना अभिषेक करायचा आहे, गणपतीला अभिषेक करायचा आहे. आणि त्यातूनही जर उद्या मला जमलं तर एका ठिकाणी जाणार आहे मी. जर गेले तर नक्की मी व्हिडिओ करेन आणि तुमच्यासोबत शेअरही करेन. तर आता पहिल्यांदा आधी पटापट आवरून घेते आणि देवपूजा माझी करायची आहे आणि दुपारनंतर मोदक करून करणार आहे मी. तर मला घर पाहायला गेलं तर प्रभादेवीला गणपती आहे, मी विसरले आता. त्या गणपतीलाही मला जायची खूप इच्छा आहे, पण जमत नाही मला जायला. मी मागच्या त्या अंगारकी होती तेव्हाही मी बोलले होते की मी जाणार, पण मला काही पॉसिबल झालंच नाही. तर आता या वेळेलाही मला नाही पॉसिबल होते, कारण वाजले भरपूर आणि अजून घरातली कामं खूप बाकी आहेत. जर उद्या मला बाहेर एका ठिकाणी जायचं आहे, जर ते जाणं असेल माझं, तर आज मला परत तयारी करावी लागेल. कारण श्रावणी शर्वरीच्या टिफिनची तयारी वगैरे सगळं करून जायला लागतं मला बाहेर जायचं असेल तर. त्याच्यामुळे ती तयारी करायची, त्यामुळे नाही मला जायला नाही भेटणार आहे. सिद्धिविनायक, सिद्धिविनायक मी आठवत होते ना, पण मला पटकन लक्षात येत नव्हतं माझ्या. तर सिद्धिविनायकाला मला जायची खूप इच्छा आहे, पण मला नाही जमत. तर पण एखाद्या मंगळवारी तरी मी नक्की जाणार आहे. तसं शुक्रवारी मला शीतलादेवी माहीमला पण जायची इच्छा आहे. तर कधी घडून येतोय किंवा योग येतोय ते बघूया. तर आता चला पटापट आवरते आणि मोदक कसे बनवायचे किंवा आमच्या कोकणातील स्पेशल मोदकाची रेसिपी मी नक्की शेअर करेन. तर आधी बाकीचं आवरून घेते. चला. तर निघाले आहे मी सिद्धिविनायक दर्शनाला. कदाचित योग आला असावा असं वाटतंय. आता नाही गर्दी किती आहे काय आहे ते. तर मैत्रिणीसोबत निघाले मी. तर चला आता तिथे गेल्यावर बघते किती काय गर्दी आहे ते वगैरे. ओके. आता आम्ही पोहोचलेलो आहे सिद्धिविनायकाला. सिद्धिविनायक गणपती मंदिरच्या बाहेर आहोत. प्रचंड गर्दी आहे. तर आता बघूया किती वेळेत आता दर्शन होतं आहे ते. तर दाखवते तुम्हाला मी. गर्दी प्रचंड आहे आज, कारण आज माघी गणेशोत्सव असल्यामुळे प्रचंड गर्दी आहे. आणि जी मिरवणूक आहे अर्धा तास, त्याच्यामुळे अर्धा तास दर्शन त्यांनी बंद केलेलं आहे. तर त्याची मिरवणूक पण चालू आहे ते. तर पुढे गर्दी असल्यामुळे हे मोदकम म्हणून एक हॉटेल आहे प्युअर व्हेज. तर इथे उकडीचे मोदक मिळतात. प्रचंड गर्दी आहे, खूप गर्दी आहे. आमचं दर्शन झालेलं आहे आणि आम्ही आत्ताच बाहेर आलेलो आहोत. खूप वेळ गेला, तब्बल 2.5 तास आम्हाला दर्शनासाठी लागलेले आहेत. तर आता प्रसाद घेणार आहोत आम्ही आणि मग निघणार आहोत. प्रचंड गर्दी आहे इथे. हाय. तर सिद्धिविनायकाला जाऊन आले. त्याच्यानंतर मला एक फोन आला की हळदी कुंकू आहे, लवकर ये. तर 8 वाजेपर्यंत ये. पण मला यायलाच लेट झाला, कारण तिथे मला 2.5 तास गेले. त्याच्यानंतर मी येऊन फ्रेश झाले, कारण एवढं ट्रॅफिक होतं की प्रचंड दादर ब्रिजवर प्रचंड ट्रॅफिक होतं. त्याच्यामुळे मला यायला परत अर्धा तास गेला. त्याच्यामुळे आता मी पटकन आले, तयार झाले फ्रेश होऊन. आता ते हळदी कुंकू एक आहे ते अटेंड करते. मैत्रिणीकडेच आहे माझ्या हळदी कुंकू, त्याच्यामुळे मला जाणं कंपल्सरी आहे. तर आता ते हळदी कुंकू आधी अटेंड करते आणि त्याच्यानंतर आल्यानंतर मोदक बनवणार. थोडा लेट होणारच आहे, उपवास आहे, पण आता त्याला काही ऑप्शन नाही आहे माझ्याकडे, कारण लेट होणार आहे मला. कारण ऑलरेडी इथेच मला आता
8 वाजून गेलेले आहेत. पण आता तिने बोलवले तर जाणं भाग आहे. तर मग म्हटलं आधी तिथे जाऊन येते आणि मग नंतर मोदक करते. सारण वगैरे रेडी आहे माझं. तर आधी चला आता पटकन तिथे जाते. तिथे जर मला व्हिडिओ करायला मिळालं एवढ्या मैत्रिणींमध्ये तर मी नक्की करणार आहे. तर चला, मी आता आलेले आहे माझ्या मैत्रिणीच्या शॉपमध्ये जिथे हळदी कुंकू आहे तिथे. तर चला, लिंक पाठवते. तर ही माझी मैत्रीण आहे, ही जिच्याकडे हळदी कुंकू आहे आणि हिच्या शॉपचं नाव आहे भवानी कलेक्शन, जे दादरमध्ये नायगाव भोईवाडामध्ये आहे, हिंदमाता. तर जर कोणाला यायचं असेल, कारण इथे मी तुम्हाला दाखवते व्हरायटी खूप आहेत त्या, आणि जीन्स आहेत आणि पूर्ण लेडीजचंच हे आहे. जे काही आहे ते लेडीजचं पूर्ण हे आहे कलेक्शन आहे आणि अतिशय सुंदर आहे आणि गॅरंटी देऊन असा माल आहे. तर खूप तिच्याकडे गर्दीही असते. इवन मीही तिच्याकडे शॉपिंग करते. तर जर कोणाला यायचं असेल आणि कोणाला काही घ्यायचं असेल, कारण कुर्ती वगैरे जीन्स वगैरे खूप काही आहे हिच्याकडे व्हरायटी, जर यायचं असेल किंवा हिच्याकडे काही भेट द्यायची असेल तर मी कमेंट्स बॉक्समध्ये नक्की तुम्हाला हे देईन, ॲड्रेस देईन. तर तिथे नक्की या आणि एकदा तरी भेट द्या. तर मी हळदी कुंकू करून आले मैत्रिणीकडून. त्याच्यानंतर मी लगेच झटपट रेसिपी म्हणतात ना, पटकन तसं मी हे केलं. कारण एक छोटी वाटीच मी तांदळाचं पीठ घेतलेलं आणि त्याच वाटीने सेम छोटी वाटी पाणी घेतलेलं, 1 वाटी. आणि मग ते पाणी उकळवून त्याच्यामध्ये 1 चमचाभर तूप टाकलं होतं आणि त्याच्यानंतर ते जे पीठ घेतलेलं तांदळाचं ते त्याच्यामध्ये घातलं आणि त्यावरती झाकण टाकलं. 1-2 मिनटं वाफ काढून दिली आणि त्याच्यानंतर ते व्यवस्थित पीठ हलवलं चमच्याने आणि मग ते परातीत काढून त्याचा गोळा व्यवस्थित केला. हाताला जरा तुपाचा हात लावून घ्यायचा, तूप लावून घ्यायचं आणि गरम गरम असतानाच ते व्यवस्थित मळून घेतलं. आणि तसंच करायचं, नाहीतर नंतर मग ते होत नाहीत. आणि शक्यतो एकदम मऊ झालं पाहिजे ते पीठ, असं चांगलं एकदम स्मॅश करून म्हणतात ना, थोडक्यात तसं व्यवस्थित मळून घ्यायचं. एकदम मऊ असं लुसलुशीत झालं पाहिजे, ज्याच्या पाऱ्या पटापट होतात. आणि तसं केल्यानंतर, कारण मी एक छोटी वाटी घेतली त्यामुळे मोदक झाले फक्त 4, 5, 6, 7 मोदक बरोबर झालेले आहेत. कारण उशीर झालेला मला, त्याच्यामुळे 7 मोदक बरोबर झाले एका छोट्या वाटीमध्ये. आणि त्याच्यानंतर पाऱ्या करून आणि मी दुपारीच हे करून ठेवलेलं सारण, तर दुपारी तयारच करून ठेवलेलं. त्याच्यामुळे आता पटकन एक अर्ध्या तासाच्या आत मोदक झाले. कारण उकड काढल्यामुळे आपल्याला कसं वाफायला काय वेळ लागत नाही, वाफेवर ठेवायला 1-10 मिनटं वाफेवर बास होतात. तर दाखवते मी. हे आहेत कोकण स्पेशल उकडीचे मोदक. तूप थोडंसं चमचाभर घालणार. केशर संपलं आहे, नाहीतर केशर घातलं ना, केशरची एक काडी की खूप सुंदर दिसतात मोदक. तर चला आता मी देवाला नैवेद्य दाखवून घेते, गणपती बाप्पाला. आणि त्याच्यानंतर माझा उपवास सोडायचा आहे. तर आजचा ब्लॉग मी आता इथेच एंड करते. तर भेटूया उद्या नवीन ब्लॉगमध्ये. माझा हा व्हिडिओ आवडला असेल, सिद्धिविनायकाचं जर व्हिडिओ मी केलेला आहे, तिथे मला जेवढं जमेल तेवढं व्हिडिओ केलेला आहे. कारण आतमध्ये काही व्हिडिओ करून देत नाहीत, शूटिंग नाही आहे आतमध्ये अलाउड. तर जेवढा आवडला असेल किंवा आजचा व्हिडिओ माझा आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. गुड नाईट, बाय.